मित्र, आपण त्या दिवशी 18-121 ह्या ऊसाचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केला होता. शेतकऱ्याचं मनोगत आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं 265 विरुद्ध 18-121. पण त्या व्हिडिओच्या मध्ये मला एक कमेंट आलती की तुमच्या शेतातला तुमचा 13-007 ह्या व्हरायटीचा जे तुम्ही VSI वरून रोपं आणले होते त्या ऊसाचा मला तुम्ही आज व्हिडिओ करून टाका म्हणून. तर शेतकरी मित्र, आपल्या मागे हे दिसणारा ऊस आहे, हे 13-007 ही ऊसाची व्हरायटी आहे. 4.5 बाय 1.5 अशा अंतराने ह्या ऊसाची लागवड केली. पूर्ण ट्रीटमेंट एकदम वेळच्या वेळेवर सगळं खत असन, औषध असन, ड्रिचिंग असन, हे आपण सगळं ह्या ऊसाला केलेलं आहे. तर शेतकरी मित्र, आज रोजी आपण बघू शकता ऊसाला जवळपास 8 महिन्याच्या आसपास आपल्या ऊसाला झालेत. आणि 8 महिन्यामध्ये ऊसाची उंची बघा, ऊसाची जाडी बघा आणि ऊसामध्ये फुटवे किती झालेत हे पण मी तुम्हाला पूर्ण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे. शेतकरी मित्र, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे YouTube चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ भरपूर जण बघतात पण आपल्या पेजला लाईक आणि फॉलो करत नाहीत, त्याच्यामुळं नक्कीच फॉलो आणि लाईक करा. तर आपण बघू आज की आपल्या ह्या 13-007 ह्या ऊसामध्ये फुटवे किती झालेले आहेत. वर जाणाऱ्या ऊसाची संख्या बघू. मागच्या वेळेस मी ज्यावेळेस लहान ऊस होता त्यावेळेस मी तुम्हाला दाखवून देत होतो की आपल्या ऊसाला फुटवे किती येतं. तर त्यावेळेस आपल्या ऊसाला जवळपास 17 पासून तर 20 पर्यंतचे फुटवे होते. पण काही दिवसानंतर ज्यावेळेस ते खरोखर वर जाणार त्यावेळेसच आपल्याला ऊसाची आपल्या संख्या ही कळत असती. तर आणि काही मरून पण जात असते त्याच्यात. तर आज रोजी आपण बघू किंवा हे आता एक बेट धरतो मी इथलं आणि एका बेटामध्ये किती ऊस आहेत हे मी तुम्हाला दाखवून देतो. आणि ऊसाची जी कांड्याची संख्या आहे ही पण मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्येच दाखवून देणार आहे. तर बघा, आता आपल्या समोर हे एकच बेट आहे इथलचं. आता हे बेट बाजूला करतो आणि आता एक बेट घेऊ आपण फक्त. हो इथलं आता एकच बेट. तर ह्या 1.5 फुटामध्ये 1.5 फुटाच्या अंतरावर जे आपण एक डोळा लावला होता तेवढ्या जागेत हे एवढे ऊस येतं. तर मी तुम्हाला आता ऊसाची संख्या आता मोजून दाखवतो. तर बघा आता हो संख्या ऊसाची बघा इथं किती इथं. हे पाचट काढल्यामुळं आपल्याला लवकरच आपल्याला इथं दिसायला मस्त चालू होईल संख्या किती इथं. तर हो का 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ऊस आपले सशक्त असे ऊस 10 वर गेलेले आहेत. तर अशी ऊसाची संख्या 10 निघली इथं. आणि ऊसाची उंची जवळपास एक 13-14 फुटाच्या आसपास आता ही अंदाजे उंची असन. तर ह्या जागेवर मी तुम्हाला कांड्याची संख्या पण मोजून दाखवतो. समजा आपण एखादा कोणताही ऊस धरू, तर हे ऊस धरला आपण हातात, तर आपण अगोदर ह्याचं पाचट काढून घेतो आणि मग तुम्हाला मी ह्याची कांड्याची संख्या मोजून दाखवतो सध्या तयार झालेल्या. तर हो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि ही खालची 16. म्हणजे आपल्या ऊसाला 16 कांड्याची संख्या आपली तयार झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकाच जागेवर नाही, पुन्हा आपण दुसऱ्या जागेवर पण मोजून बघू. हो का आता समजा हे खालचा ऊस घेतला तर हे पण ऊस आपण मी तुम्हाला दाखवतो इथलं किंवा किती ऊसाच्या कांड्याची आपली सध्या संख्या तयार येतं. तर हो का ही इथं वर पण तयार झाली, पण ही आपण बरं धरू एक ही कांडी तयार झाली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. बघा ह्या जागेवर तर 18 ऊसाची कांडी. हो का तुम्हाला बघा पुन्हा एकदा मोजून दाखवू का, काही जर दिसलं नसलं तर. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि हो का ही कांडी एक तयार झाली 18. तर असं 18 कांड्यापर्यंत ऊसाची संख्या कांड्याची संख्या आता तयार झाली आहे. एका बेटामध्ये 10 ऊस येतं. शेतकरी मित्रांनो, नक्कीच आपण ऊसाला प्रयत्न चांगले केले आहेत आणि ह्याला ॲव्हरेज पण एकदम चांगलं येईन असं वाटतंय. तर शेतकरी मित्रांनो, नक्की मला तुम्ही पुन्हा एकदा कमेंट करून सांगा की आपला हे 13-007 हे जे ऊस आहे हे तुम्हाला कसा वाटला. तर शेतकरी मित्रांनो, नक्की आपल्या पेजला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. राम राम.